नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा. माझं चुकलं भाग 17. घरी आल्यावर ती मुसमुसून रडू लागली. घरात कुणी नव्हतं. आई कृपाला पोचवायला शाळेत गेल्या होत्या. बरोबर प्रसादलाही घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे नंदाला मनसोक्त रडता आलं. रडून झाल्यावर ती उठली. सुनीलने मूल नको म्हटलं तर आपण बाहेर पडायचं. आपल्याला नोकरी आहे. बँकेत नावावर बऱ्यापैकी शिल्लक आहे. शिवाय किशोरने पूर्वी दिलेले 25,000 ही माझ्याच खात्यात आहेत. कुठेही जागा घेईन आणि राहीन, पण मुलाला वाढवीन. पण एकट्या राहणाऱ्या स्त्रीला समाज सुखाने जगू देईल? ती कुचकी बोलणी, टेहळणी, अपमान आपण सहन करू शकू? उद्या मूल मोठं झाल्यावर? बेल वाजली. तिने दरवाजा उघडला. प्रसाद आणि आई आल्या होत्या. परत कित्या येईलस? ऑफिसातून परत आली अशा समजुतीने आईंनी विचारलं. बरं नाही, डोकं दुखतंय. डोळे कित्या लाल झाले? रडलंस की काय? इतक्या कपाळ दुखता हा? बाम देव? नको, गोळी घेतली. जेवक वाढू? नको. असा काय? सकाळी पण अंच्या पोटी बाहेर पडलंस? थोडं वाढा. मावशी, मी पण जेवणार तुझ्या बरोबर. प्रसाद नंदाकडे येत म्हणाला. जेव ना माझ्या सोन्या, मी भरवते तुला. जेवणं झाली. प्रसादला घेऊन नंदा बिछाण्यावर आडवी झाली. उजव्या हाताची 5 बोटं एकत्र करून डाव्या हाताने ती झाकून प्रसादला म्हणाली. प्रसाद, माझं मधलं बोट कुठलं? पकड बघू. प्रसाद नुसताच हसला. पकड ना. मला नाही माहीत. कुठलंही बोट पकड. प्रसादने एक बोट पकडलं. अरे वा, माझ्या सोन्या, बरोबर पकडलंस. असं म्हणून आनंदाने ती त्याचे मुके घेऊ लागली. त्याच्या डोक्यावर डोकं घुसळू लागली. पलत मावशी पलत. प्रसादला हा खेळ आवडला होता. नाही आता, नाही. प्रसाद चुकीचं बोट पकडील असं तिला वाटून ती म्हणाली. कळना मावशी, तुला मी दुसरा खेळ शिकवते. प्रसादने अनुकूल कौल दिल्याने नंदाला हुरूप आला होता. कतला? अटकमटक चालेल? हां. बघतेस काय अशी? बराच वेळ आपल्याकडे पाहत आहे असं पाहून सुनीलने नंदाला विचारलं. सुनील? असं म्हणून ती त्याला बिलगली. काय ग? सुनील, मला एक सांगायचंय. मग सांग ना. मला दिवस गेलेत. काय? तिचं तोंड स्वतःकडे वळवीत आश्चर्यचकित होऊन त्याने विचारलं. ती त्याच्या नजरेत त्याची प्रतिक्रिया शोधू लागली. अजून तरी त्याच्या नजरेत आश्चर्याशिवाय दुसरे कुठलेच भाव तिला दिसत नव्हते. कसं शक्य आहे? तुझे रिपोर्ट्स जाळून टाकते. तसं नव्हे, पण सुनील, ज्या गोष्टीची मी आशा सोडली होती ती गोष्ट घडली. मी आई होणार. पण सुनीलचा संभ्रम अजून दूर झाला नव्हता. सुनील, मला खूप आनंद झालाय. तुला नाही झाला? पण सुनीलचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं. त्याचे विचारचक्र चालू होतं. हे कसं झालं? हिला मूल होणार नाही म्हणून आपण? मग प्रियाशी आपण लग्न का केलं नाही? जग तोंडात शेण घालील हे ठाऊक असून सुद्धा हिला आपण आसरा दिला आणि शेवटी फसलो.
ही भलतीच आपत्ती ओढवली. पण आता इलाज नाही. यातूनही चांगलं काय होईल ते पाहायला हवं. नंदाला किती आनंद झाला असेल. जग जिला वांजोटी समजलं होतं ती आता आई होणार. झालं गेलं विसरून आता तिच्या आनंदात सहभागी व्हायला हवं. तिला धीर द्यायला हवा. पण हिच्यात दोष नव्हता तर हिला मूल का होत नव्हतं? याचा अर्थ दोष किशोरमध्ये होता असंच असावं. नाहीतर माझ्याशी संबंध येताच तिला दिवस कसे गेले असते. पण त्याचे रिपोर्ट्स तो निर्दोष असल्याचं सांगतात आणि हिचे रिपोर्ट्स हिला वांज ठरवतात. समजा हिचे रिपोर्ट्स कुणा दुसरीचे असतील म्हणजे कागदांची अदलाबदल होऊन हिच्या नावावर पडले असतील. त्यामुळे निदान चुकलं असेल. पण त्याचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत. मग नंदाला किशोरपासून दिवस का नाही गेले? याचा अर्थ एकच. दोष किशोरमध्ये होता. रिपोर्ट्स खोटे होते, बनावट होते आणि हे सहजासहजी झालेलं नाही. हे एक कारस्थान असलं पाहिजे. बोलत का नाही सुनील? नंदाने धास्तावून विचारलं. सुनील, तुला आवडलं नसेल ना? तुला तिसरं मूल नको होतं, हो ना? सुनील, सुनील मला गर्भपात करायला सांगू नको. मला मूल हवंय रे, एक तरी. मी तुझ्या मुलांनाही आता लावते तसाच जीव लावीन. मला काही भलतं-सलतं करायला सांगू नकोस. मला दूर करू नकोस. बोलता बोलता तिला रडू कोसळलं. सुनीलने तिची हनुवटी वर उचलली आणि अश्रू पुसले. वेडी की काय तू नंदा? 10 वर्षानंतर तू आई होणार आणि मी तुला गर्भपात करायला सांगेन असं तुला का वाटलं? तुला तिसरं मूल नको होतं ना? हे माझं तिसरं मूल असेल. पण तुझं तर पहिलं आहे ना? मग मी असं कसं सांगेन? रडणावर बघू आणि हास. सुनील, तिने त्याला घट्ट मिठी मारली. हा चमत्कार कसा झाला असेल सुनील? तपासणीत दोष दाखवलेला असताना. कुठायत ते रिपोर्ट्स? थांब देते. फाडून फेकून देते. सकाळी मीच फाडणार होते पण विसरले. बरं झालं नाही फाडलंच ते. का? माझ्याजवळ देते. आता नको, नंतर. कशाला हवेत? ते नंतर सांगेन. पण मला एक सांग. काय? किशोरमध्ये काय दोष आहे असं तुला वाटायचं? तसं मला काही सांगता यायचं नाही. पण त्यापेक्षा तुझ्याकडून मला जास्त सुख मिळतं एवढं खरं. पण का? दोष त्याच्यातच असणार. पण त्यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत. तुला नाही कळायचं. चल झोप. आता कसला विचार करू नकोस. स्वतःला सांभाळ. सुनील, आता तू मला खूपच आवडायला लागलायस. असं? का म्हणून? मला गरोदर केलंस म्हणून. जगात काय मीच एक पुरुष आहे स्त्रीला गर्भार करणारा? पुष्कळ आहेत. पण वांझेला गर्भार करणारा फक्त तूच. असं म्हणून तिने त्याला आपल्या जवळ ओढले. सुनील, हा भाग वाढल्यावर कसा वाटतो रे हाताला? गाऊनवर ओढून त्याचा हात ओटीपोटावर ठेवीत तिने विचारलं. जेव्हा वाढेल तेव्हा सांगेन मी तुला. कृपाच्या वेळी, प्रसादच्या वेळी सुनीताच्या पोटावरून हात फिरवायचाच तेव्हा कसं वाटायचं?
बरं वाटायचं मलाही आणि तिलाही. बरं म्हणजे कसं? ते कसं सांगू? सांगता नाही येणार. तू कधी कान लावायचास का रे तिच्या पोटाला? बाळाची हालचाल जाणवायची? अगं पण काय एवढी घाई तुला? या सगळ्या अनुभवातून तू सुद्धा लवकरच जाणार आहेस. ती हसली. त्याला अधिक घट्ट बिलगली. अपॉइंटमेंटशिवाय भेटू नये. डॉक्टर कोठारींच्या कन्सल्टिंग रूममध्ये शिरताच सुनीलने पाटी वाचली. त्याने वेटिंग रूममध्ये नजर टाकली. 10-12 पेशंट्स बसले होते. अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती. गर्दी बघून नंदा म्हणाली, तेवढा वेळ कुठे होता? गेले असते आणखी 4-8 दिवस, काय फरक पडणार होता? तुला सांगायचंच विसरलो. हे बघ, आपण इथे तपासणीसाठी किंवा सल्ल्यासाठी आलेलो नाही. मग कशासाठी? ते आत गेल्यावर कळेल. आणि डॉक्टरांशी काय बोलायचं ते मी बोलेन. मी बोलायला सांगितल्याशिवाय तू बोलायचं नाही. तिथे काय होईल ते पाहायचं आणि ऐकायचं. म्हणजे काय करणार आहेस? तुझ्या शंकानंतर तू इथेच थांब. मी रिसेप्शनिस्टला इमर्जन्सी म्हणून भेट मिळेल का ते विचारून घेतो. नंदाला काहीच उमगत नव्हतं. ती गोंधळली होती. तिथल्या सोफ्यावर बसली. सुनीलने रिसेप्शनिस्टकडे गेला. त्याचं काहीतरी बोलणं झालं. सुनील परत फिरला आणि नंदाच्या शेजारी येऊन बसला. काय म्हणाली ती? भेट मिळेल? मिळेल, पण अपॉइंटमेंट्सवाले पेशंट संपल्यावर. बापरे, म्हणजे 1.5-2 तास तरी लागतील. त्याला इलाज नाही. पण का म्हणून भेट हवी तुला त्यांची? ते इथे सांगण्यासारखं नाही. आता जास्त उत्सुकता दाखवायची नाही, असं मनाशी ठरवून मी गप्प बसली. वेळ जावा म्हणून समोरच्या ॲक्वेरियममधल्या माशांच्या हालचाली पाहत राहिली. शेवटचा पेशंट निघून गेल्यावर सुनील आणि नंदा डॉक्टर कोठारींच्या वातानुकूल केबिनमध्ये शिरली. डॉक्टरांनी सस्मित वदनाने त्यांचं स्वागत केलं आणि बसायला सांगितलं. बोला. सुनीलने कव्हरमधून नंदाच्या रिपोर्ट्सच्या झेरॉक्स कॉपीज बाहेर काढल्या आणि डॉक्टरांपुढे ठेवल्या. डॉक्टरांनी त्यावरून नजर फिरवली. माझ्याकडेच तपासलेलं आहे. रिपोर्ट्स उलटसुलट करून डॉक्टर म्हणाले, हो, 7-8 वर्षापूर्वी. मग आता? काही वर्षे निघून गेलीत. पुन्हा तपासणी करून पहा, काही आशादायक बदल झाले असतील तर. अहो, कसं शक्य आहे? तशी शक्यता असती तर मी तेव्हाच नसतं का सांगितलं? ज्या स्त्रियांचे असे रिपोर्ट्स येतात त्यांना मुलं होण्याची मुळीच शक्यता नसते. उगाच खोटी आशा दाखवण्यात काय अर्थ आहे? असं म्हणता? असं मी नाही, शास्त्र म्हणतं. पण डॉक्टर, हिला दिवस गेले आहेत. दिवस गेलेले आहेत? डॉक्टरांना आश्चर्य वाटलं. पुन्हा एकदा कागद काळजीपूर्वक पाहत ते म्हणाले, इट्स इम्पॉसिबल. मग हे झालंच कसं? काहीतरी चूक झाली असेल. कुणा दुसऱ्या स्त्रीचे रिपोर्ट्स यांच्या नावावर पडले असतील. असं कसं होईल? का होणार नाही? माझ्याकडे रोज कितीतरी केसेस येतात. अशी काही गडबड होणं शक्य आहे. कबूल? असं समजूया
की तुम्ही म्हणता तशी चूक झाली असेल. मग हिला यापूर्वी गर्भधारणा का झाली नाही? असं होऊ शकतं. सगळं काही ठीक असूनही 12-12 वर्षे मुलं होत नाहीत, अशी उदाहरणं माझ्याजवळ आहेत. सुनील बुचकुळ्यात पडला. असं असेल तर आपला डाव फसला याची कल्पना त्याला आली, पण सहजासहजी तो हार पत्करणार नव्हता. पण काय हो? डॉक्टर विचारू लागले. या गोष्टीचा तर तुम्हाला आनंद व्हायला हवा होता. इतक्या वर्षांनी का होईना या आई होणार, तुम्ही बाप होणार. पण तुम्ही माझीच उलट तपासणी घ्यायला आल्यासारखे वागताय. आम्हाला आनंदही झालाय आणि तुमची उलट तपासणी पण घ्यायची आहे. म्हणजे मी हिच्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे, पण अजून हिचा नवरा झालेलो नाही, पण लवकरच होणार आहे. म्हणजे या नवऱ्याला सोडून माझ्याकडे आलेली आहे. का ठाऊक आहे तुम्हाला? का? नवरा शंड होता, पण तुम्ही त्याला पूर्ण पुरुष बनवलं होतं. हे त्याचे रिपोर्ट्स. सुनीलने किशोरचे रिपोर्ट्स त्यांच्या समोर ठेवले. डॉक्टर ते रिपोर्ट्स चाळू लागले. त्याने कबुली दिलेली आहे. सुनील जरा मोठ्या आवाजात म्हणाला. कसली? तो बाप होणं शक्य नव्हतं आणि हे रिपोर्ट्स त्याने तुमच्याकडून करवून घेतलेले आहेत. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या अंतर्मनात काय चाललं होतं याचा अंदाज येत होता. त्या वातानुकूलित खोलीत सुद्धा त्यांना घाम येत असलेला पाहून आपण अंदाजाने टाकलेला दगड लागला आहे हे त्याने ओळखलं. त्यांचा उत्साह दुणावला. आश्चर्यचकित होऊन नंदा हे सारं पाहत होती. सुनील हे नेमकं कशासाठी करीत आहे हे तिला कळत नव्हतं. स्मरणशक्तीला थोडा ताण द्या डॉक्टर. डॉक्टरांनी एका वेगळ्याच नजरेनं सुनीलकडे पाहिलं. ते आता सावरल्याचं त्याच्या नजरेवरून दिसत होतं. त्यांनी रिपोर्ट्स सुनीलकडे सरकवले आणि मागे खुर्चीत रेलून बसत म्हणाले. आठवलं, पण तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. तुमच्या चुकीमुळे हिला मानसिक त्रास झाला हे मान्य नाही तुम्हाला, पण चूक म्हणजे गुन्हा नव्हे. तुमच्या चुकीमुळे माझ्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. ते कसं? हिला मूल होणार नाही म्हणून हिला मी आसरा दिला. आता हिला दिवस गेलेत. या सगळ्या प्रकाराला तुम्ही जबाबदार आहात. आता घटस्फोटासाठी तिने अर्ज केलेला आहे. तो सुनावणीस येईल तेव्हा कदाचित हे रिपोर्ट्स दाखवावे लागतील. हिला तुम्ही वांज ठरवलेलं असताना हिला दिवस गेलेत. त्यामुळे हा एक निराळाच खटला होईल. या प्रकरणाला वर्तमानपत्रात प्रसिद्धी मिळेल. डॉक्टर थोडे विचारमग्न झाले. तुमचे कागदपत्र पुरेसे असले तर कदाचित तुम्हाला कोर्टात यावं लागणार नाही, पण गेला नाहीत तरी तुमचं नाव मात्र झळकेलच. सुनील म्हणाला. तुमचं काय म्हणणं आहे? हिच्यावर झालेल्या अन्यायाची 8 वर्षे सोसाव्या लागलेल्या मानसिक त्रासाची तुम्ही काय किंमत कराल? किंमत? खरं तर त्याची किंमत करता येणार नाही, पण एखादा आकडा आपण नक्की करू शकतो. कशासाठी? या रिपोर्टच्या मूळ प्रती कोर्टात जाऊ नयेत म्हणून. किती हवेत? तुमची कुवत आधी सांगा,
म्हणजे आमची मागणी सांगतो 2000. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.